स्वराज्याच्या न्यायासनाला नातीगोती दिसत नाही. मग त्या आमच्या मातोश्री असो किंवा मामासाहेबांची बहीण, त्याही अपवाद नाही. मामासाहेब, न बोलताच निघून गेले. काय झालं असेल युवराज? दुखावले तर नसतील ना? कशामुळे? पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. थांबा सरनोबत. मामासाहेब, काय झालं? काय नाही. काही नाही. मामासाहेब, अहो, आमच्या दालनापर्यंत आलात आणि न बोलताच माघारी वळलात. असं का मामासाहेब? आमसने जाऊ द्या. मामासाहेब, आमचं काही चुकतंय का? आम्ही काही चुकीचं बोललो की चुकीचं वागलो? तुम्ही बरोबर आहे. मग आमच्या दालनात काय सांगायला येत होता तुम्ही? आता त्या सांगण्याला आणि ऐकण्याला काही अर्थ उरलेला नाही. मामासाहेब, आम्ही मातोश्रींबद्दल काही बोललो, त्याचं वाईट वाटलं तुम्हाला? युवराज, तुर्तास आम्हास जाऊ द्या. जा मामासाहेब, पण सांगून जा. आम्ही जर चुकत असू तर आमचा कान धरण्याचा अधिकार आहे तुम्हाला. पण हे असं तुमचं पाठ फिरवून जाणं आम्हाला पेलवणारं नाही मामासाहेब. आमची अवस्था आमच्या वसंतगडावरच्या चंदोबासारखी झाली. चंदोबा, हातपाय नसल्यासारखी तरा झाली. जे काही मनात असेल ते स्पष्टपणे बोला, पण बोला. मामासाहेब, अहो, तुमच्यामुळं आता कुठं स्वराज्याची घडी पुन्हा नीट बसायला सुरुवात झालीय. तुम्ही त्या उपद्रवी माणसांना शिताफीनं पकडून आमच्या हवाली केलं. आम्ही तर काय सगळ्यांवरच भरोसा ठेवून होतो, पण तुम्ही स्वराज्याला जागलात, छत्रपतींचा विचार जागवलात, निष्ठा जपली. ती निष्ठाच आड येते. मामासाहेब, त्या सोमाजीचं बोलणं मनावर घेऊ नका. तो तुमचा बुद्धिभेद करण्यासाठी बोलत असणार. असं पण आमचं नातं आता निष्ठेच्या आड येतंय असं मला वाटतं. नाही हो मामासाहेब, मुळीच नाही. तुम्हाला लाख वाटत, पण लोक काय म्हणतात ते महत्वाचं. लोक आता नातं आणि निष्ठा याची गफलत करायला लागले. ती म्हणून जाऊ द्या. मामासाहेब, हात जोडतो, आम्हाला अडवू नका. अनाजी पंतांची खेळी फसली. आम्ही नको नको म्हणत असतानाही त्यांनी मोठा घास घेतला आणि फसले. स्वतःही फसले आणि आम्हालाही फसवलं. आपल्याला असं हतबल होऊन चालणार नाही. आधी रायगडाच्या सुरक्षेबद्दल बोला. रायगडाच्या सुरक्षेची सगळी तजवीज झालेली आहे. सरदार मालसावंतांना सकाळीच अनेक सरदार येऊन मिळालेत. शिवाय आपले नवे सरनोबत कान्होजी भांडवलकर यांनी मोठी तयारी केली. शंभूराजे येण्याच्या वाटेवर मोठ्या फौजा उभ्या केल्या. उत्तम. शिवाय आपण गडाचे दरवाजे बंद जरी केले तरी आतील मुठभर मावळे वर्ष 2 वर्ष गड सहज झुंजू शकतील. गडावर चालून येणारे हे गडावरचेच आहेत, ही गोष्ट लक्षात ठेवा. शंभूराजे काही एकटे नाहीये, त्यांच्या सोबत आमचे दादासाहेब आहेत. पण हंबीरराव त्यांच्या सोबत आलेच नाहीत तर? म्हणजे आम्हास असं वाटतं की आपण आणखीन एक प्रयत्न करायला हवा. त्यांचं मन जिथं वळायचं होतं तिथं आधीच वळलंय. आता सगळ्याच गोष्टी स्पष्ट झाल्या. उगाच आपण हात दाखवून अवलक्षण कशाला करायचं? पण राजमातोश्री, आपण शेवटच्या सैनिकापर्यंत लढायचं असतं. शिवाय हंबीरराव गडी पोलादी, पण मन मेणाचं आहे. मायेची ऊब मिळाली वितळणार. ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर आम्ही प्रयत्न करून बघू. पण प्रयत्न
पारडं फिरवणारा पाहिजे. आमच्या दादासाहेबांच्या संमतीनंच त्यांच्या सख्ख्या भाच्याला गादीवर बसवायचा खाट घातला. तो सिद्धीच नेला. अनाजीपंत मोरोपंत तळबीडला आले होते. आम्ही त्यांच्याकडे निरोप दिला होता. शंभूराजेंना रायगडावर घेऊन येण्याचा आदेशही दिला होता. तशी चर्चाही झाली होती तळबीडला. दादासाहेबांनी संमती दिली होती, पण ठरल्याप्रमाणे दादासाहेब वागले नाही. उलट मंत्र्यांना अटक करण्यास सहकार्य दिलं. हे बरं झालं नाही. शब्दाला खोट पडली. या झाल्या प्रकारामुळे नात्यातला कोतेपणा पुढे आला. यात सख्ख्या भाच्याचं भलं होऊ नये हेच दिसून आलं. मग आतापर्यंत दिलेली वचनं, घेतलेल्या आणाभाका, त्यांचा फोलपणा समोर आला. अशानं भावा बहिणीचं नातं कितपत टिकेल असं वाटतं. आम्ही छत्रपतींच्या पत्नी आहोत याचंही भान ठेवावं. आमचे हंसाजी दादा सरनोबत हंबीरराव झाले. ते तलवारीच्या जोरावर झाले हे जरी खरं असलं तरी आमच्या नात्यातील गिलावाही त्यावेळी उपयोगीच पडला आहे. हे विसरू नये त्यांनी. नात्यात गुंता होऊ असं काही करू नये. जो गुंता सोडवत जाऊ तो गुंता वाढत जातो असाच अनुभव आहे. सुटण्यास अजून काय सांगावं. अजूनही वेळ गेलेली नाही. आपण आमच्या वहिनी साहेब आहात म्हणून हे पत्र. आमची मर्जी गैर होऊ देऊ नये. लेखन सीमा. तुमच्या इमानामुळे त्यांचे स्वार्थाचे हात छाटले गेले. मुत्सद्दीपणा पांगळा झाला. पाप्याला शिक्षा मिळाली. पाप्याला शिक्षा मिळाली. मामासाहेब, तरीही तुम्ही म्हणत असाल तर आम्ही हे कारस्थान विसरून जातो. मातोश्रींना अभय देतो. कुणालाही अभय देण्याची काही गरज नाही. मामासाहेब, पुरावा काय मातोश्रींच्या सहभागाविषयी? हा पुरावा चालेल. युवराज, आजवर तुमच्या बरोबर बाबा होते. आता मी सुद्धा आहे. आमचा घोडा लवकरच मोठा होईल. मामासाहेब, बाळ मुखातून हे असे बोल ऐकले की आमची उमेद वाढते, आमची हिंमत वाढते. तुमची मुलगी आहे म्हणून ताराचं कौतुक करत नाही, पण असे संस्कार राहिले तर ही उद्याची भद्रकाली असेल. येतो आम्ही. बाबासाहेब, पुरावे हाती लागले. आता काय करायचं? काय करायचं म्हणजे जो कोणी स्वराज्य हिताआड येईल त्याची गय करायची नाही. द्या सबूत. गय केली जाणार नाहीच, शब्द आहे आमचा. असं का म्हणता? लहान असल्यापासून त्यांचा तुमच्यावर किती जीव. कौतुकही केलंय त्यांनी तुमचं. हो, नक्कीच.
पण आमच्या बालपणी आम्ही पाहिलेल्या अनुभवलेल्या हेमळ मातोश्री आता राहिल्याच नाही. राणूबाई, असं काय म्हणता तुम्ही? नका हो असं म्हणू. आमच्या बालपणीच्या प्रेमळ माया करणाऱ्या समंजस मातोश्री त्यांच्यात पुन्हा दिसल्या नाहीत ना, तर पुढचा संघर्ष अटळ आहे. राणूबाई, काय म्हणाले मामासाहेब? गेली का त्यांची नाराजी? युवराज्ञ, मामासाहेब नाराज नव्हतेच, उलट तेच अस्वस्थ होते. पण युवराज्ञी, या सगळ्यात आम्हाला कौतुक वाटलं ते मामासाहेबांच्या चिमुरड्या तारा. तारा म्हणजे मामासाहेबांचा कन्यारत्न ना? युवराज्ञी, अहो केवढी समज, केवढी उमज, नका एवढी पोरती, पण स्वराज्याबद्दल केवढं प्रेम. त्या पोरीनं गैरसमजांचा बांध फोडला. आम्हाला तर क्षणभर वाटलं आबासाहेबच बोलले तिच्या तोंडी. तिनंच आम्हाला हे सोयरा मातोश्रींचं पत्र दाखवलं आणि मातोश्रींची विरोधातली भूमिका जवळजवळ सिद्ध झाली. बघा, हा मजकूर वाचा म्हणजे तुम्हाला समजेल खरं काय खोटं काय ते. मग आता आमचा कयास खरा होता. सोयरा मातोश्रींची संमती असल्याशिवाय कारभारी असं धाडस करण्याची हिंमत करणार नाही. म्हणजे आता थोरल्या मातोश्री युवराज्ञी, अहो आई म्हणून विषाचा प्याला दिला असताना तरी आनंदानं प्यायलो असतो आम्ही. पण ज्यांनी आईच्या ममतेनं आम्हाला पोटाशी धरायचं त्यांनीच हा असा पाठीत वार करावा. नाही युवराज, आम्हाला असं वाटतं की थोरल्या मातोश्रीनं कोणीतरी भरीच घातलं असेल. भरीच घातलं असेल, पण आपण अष्टावधानी सार्वभौम आबासाहेबांच्या सहचारिणी आहोत एवढं भान ठेवायला नको होतं त्यांनी? ठेवायलाच हवं होतं की हे असं स्वार्थासाठी स्वराज्यहित नजरेआड करायचं नाही. येसू, हा गुन्हा आहे, मोठा गुन्हा. मातोश्री काय करून बसल्यात त्यांचं त्यांना माहित नाही. म्हणजे आता तुम्ही थोरल्या मातोश्रींना सुद्धा शिक्षा देणार? माहित नाही, आत्ताच काही सांगता येणार नाही. पण आम्हाला ज्या पुढच्या गोष्टी दिसतायत त्या भयंकर आहेत, महाभयंकर. मातोश्री कशासाठी आपल्यातच ही चढाओढ? कशासाठी हे डावपेच खेळला? अशानं चालत्या गाड्यास खिळच बसणार हो. बोल, कुठून आलास? कोणी पाठवलं तुला? मारायचे नाही. नाव सांग, गाव सांग. खबरदार. ए! कोण आहे रे तू? या सरदार माल सावंताच्या गोटात वांड वर करून बोलतोय. लाव काय झापड? हा, सरदार माल सावंत. असं एवढी चरबी आली मला गुरकावतो. यो सरदार मालसावंत म्हणजे रायगडचा उमरा. पाचाडला वर्षानुवर्ष आमचा पार. माझी परवानगी असेल तरच रायगडाची पायरी दिसते. पण तू आमचा डोळा चुकून सुरमिसांच्या वाड्यापतूर पोहोचला. सोबत या चिलटानं घेऊन गेला, हल्ला बी केला. वाडा चालून टाकणार तू.
सुरनिसांचा न पेशव्यांचा. कुणाच्या हुकमावरून? कुणाच्या हुकमाचा तापेदार नाही आम्ही. तरी बी एवढी मस्ती? मस्ती नाही, राग आहे. आमच्या शंभूराजसनी अटक करायचा कोंबडेपणा केला त्या पेशव्यांनी न सुरनिसांनी. त्यांना अद्दल घडवायला आलो होतो. मग आता बी घडवणार. जिथं राहिलास तर अद्दल घडवशील फुकणीच्या. खबरदार माल सावंत. बस बोल शंभूराज. राज फक्त एकच, राजाराम राज. मुजरा करायचा तो त्यांना, इमान ठेवायचा ते त्यांच्या पायाशी, आदेश पाळायचा तो राजमातोश्रींचा. त्या म्हणतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण. समजलं का रे काय पाण्या? सूर्याजी उंचायला अंधार कोठडीत टाका, त्याच्या नडग्या फोडा. युवराजनी तुम्ही म्हणत होता सोयरा मातोश्रींना कुणीतरी भरीला घातलं असेल असं तुम्हाला वाटतं? वाटत नाही तसं, आमची खात्री आहे. युवराजनी गोड गैरसमज आहे तुमचा. काल परवाच माल सावंतांना हाताशी धरून आम्हाला पाठिंबा देणाऱ्या मावळ्यांची गळचेपी केली आहे त्यांनी. अगं बाई, तुम्हाला तशी खबर आली का? अनाजी पंत आणि मोरो पंत आम्हाला कैद करण्यासाठी पन्हाळगडावर आले. याचा राग येऊन काही मावळ्यांनी दोन्ही पंतांच्या घरावर हल्ला चढवला. तेव्हा सरदार माल सावंतांनी त्या मावळ्यांना चोप दिला आणि कैदेत डांबलं. वरून रायगडाच्या पायथ्याशी कोणालाही जमण्यात मज्जाव करण्यात आला. आमचं नाव घ्यायचं नाही, आता इथून पुढे नाव घ्यायचं असेल तर ते फक्त राजाराम राजांचं, असा आदेश आहे. युवराज, आमच्या तर काही लक्षात येत नाही. गोष्टी कुठे चालल्यात काही कळत नाही आम्हाला. येसू, हे सगळं ऐकून त्रास होतो, वाईट वाटतो याचं. युवराज, हर्जीराजे महाडिक आणि आपल्या भगिनी अंबिका राजे यांचं आज रात्रीपर्यंत कोल्हापुरात आगमन होणार आहे. बेकाराज आल्या अंबाबाईचं दर्शन घेऊन पूजा करून उद्यापर्यंत पन्हाळगडावर पोहोचतील. युवराजी, हर्जीराजे महाडिकांचा लवाजमा मोठा. ते पन्हाळगडावर आले तर उडबस करण्यात, स्वागत करण्यात बराच वेळ खर्ची पडेल आणि आपल्याला तर घाई आहे. मग आता युवराजने आम्हाला वाटतं हर्जीराजे महाडिक आणि अंबिका ताईसाहेबांना रायगडावरच बोलावून घ्या. बघा, तुम्हाला जसं योग्य वाटतं तसं करा. तसंच करू, पण आता लवकरात लवकर रायगडावर पोहोचणं महत्वाचं. मानाचे कडं देऊन माल सावंतांचा सत्कार केला. होय जी, खबर पक्की आहे जी. युवराज, आम्ही काय म्हणतो? या क्षणापर्यंत आम्ही सामोपचाराची भाषा करत होतो, पण शेवटी त्यांनी आगळी केली. आता सामोपचाराला पूर्णविराम. आता थांबायचं नाही. आता रायगडाकडे कूच. परवा निघायचं ते उद्याच निघू. हा, आम्ही तयारी करतो. मामा, तुम्ही आजच रायगडाकडे कूच करा. सोबत 10,000ची फौज घ्या आणि गेल्याबरोबर रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या त्या माल सावंतांना पहिल्या धडकेत गारद करा. केला. आता सामोपचार संपला. आता कळू द्या जगाला आम्ही कोण आहोत ते. युवराज, युवराजनी आता संघर्ष अटळ आहे. आता बघा म्हणावं तांडव, रुद्राचं तांडव. पंत, तुम्ही स्वराज्याचे सूरनीस, अनुभवी आहात. आम्ही गड उतरतो तो तुमच्या भरोशावर. म्हणजे आता स्वराज्याच्या सुरनिसांना युवराजांना जाब द्यावा लागेल. युवराजांनाच नाही, स्वराज्यात जो मागेल त्याला जाब देता आला पाहिजे. लेख आहे तिकडे युवराज. नाही नाही, त्या अपशब्दांनी आमची खरडपट्टी काढतात आणि
आणि ही त्यांच्या शब्दांचे गोडवे गाते. तुम्ही एवढी मातब्बर मंडळी असून सुद्धा कायम दादासाहेबांच्या उणीवाच दाखवत राहिलात. हे बरं नाही अनाजी काका. बघितलं तानाजी पंत? मी बघितलं. तुम्ही बघितलं का? बघवत नाहीये. मग डोळे मिटून घ्या. तुंब जळला तरी पीळ जळत नाही अशी तुमची गत तानाजी पंत. तू काय करून ठेवलं ते? कुठं अडकवून ठेवलं होतं मला? नको नको म्हणताना मोठा खास घ्यायला गेलात आणि अहो नका हो घाबरू दादा असताना. अहो अशा गोष्टी होतच असतात. सोमाजी काय होतात अशा गोष्टी? अरे या स्वराज्याच्या राजधानीत पेशवा म्हणून रुबाबात वावरलो मी. आज त्याच स्वराज्याच्या या राजधानीत आरोपी म्हणून तोंड दडवत फिरावं लागतंय. अहो उद्या ह्या काढण्या फुलांचे हार बनतील, पायात रांगोळ्या असतील. आज तोंड लपवणारे उद्या पाया पडतील. बघा, बघतच राहा. पंत दादा बोलला म्हणजे तसंच होणार. आणि जनार्दन पंत तुम्हीही जीवाला लावून घेऊ नका. निर्धास्तच आहे मी देवा. थोडी तपकीर मिळाली तर आणखी निर्धास्त होईल. सगळं मिळणार. एक गोष्ट लक्षात ठेवा, अशा गोष्टी घडतच असतात. हे राजकारण आहे. अहो पंत, एवढा मोठा बादशहा शहाजहान, त्याला नव्हती अटक झाली? कोण कशाला? आपले थोरले महाराज साहेब शहाजीराजांनाही अटक झाली होती. दादा अरे धिंड काढली होती ना रे. हो बघा, धिंड काढली होती. असं समजू नका. अशा गोष्टी घडतात म्हणून तर मोठेपण मिळतं. कुठलं बी उदाहरण कुठं बी देऊ नका. आणि अनाजी पंत तुम्ही सहजवारी घेताय पण यो मामला गंभीर आहे, लक्षात ठेवा. ऐकलं का? तो मी कशाला घाबरतोय? घाबरायचं असेल तर तुम्ही घाबरा. आबासाहेब आम्ही निघालोय रायगडावर यायला. आम्हाला माहितीये की तुम्ही नसाल आमच्या स्वागतासाठी, बाहू पसरून आम्हाला कवेत घेण्यासाठी. रायगडाच्या दरवाजात उभं राहून ह्या शंभूबाळ असं म्हणणार नाही तुम्ही आता कधी. आम्हाला माहिती आहे आबासाहेब तुमचं स्वागत. आम्हाला ठाऊक आहेत तुमचे सलगीचे शब्द. शंभूराजे, अलौकिक प्रतिभा आणि अद्वितीय पराक्रम याचं मिलन आज तुमच्यामुळे घडलं. तुमच्या तलवारीची धार श्रेष्ठ का तुमच्या शब्दांची धार श्रेष्ठ? हाच आम्हाला प्रश्न पडलाय आता. आबासाहेब आम्हाला ठाऊक आहे. इथून पुढे रायगडावर शंभू बाळा अशी तुमची हाक नाही ऐकू येणार आम्हाला. पण तुमचा आवाज आमच्या कानात घुमतोय, मनात साठून राहिलाय. आता दुसरं काही ऐकू आलं नाही तरी परवा नाही त्याची. पण बघा, आमच्या मनपाखरानं सज्जा कोठीवरून झेप घेतली सुद्धा. आणि तुमच्या चैतन्याच्या हवेत ते तरंगतंय. बघा, त्याला सुरकांडी मारली आणि जमिनीवर धडकणार असं वाटत असतानाच पुन्हा आकाशात झेपावलं. केवढी ती लगबग, केवढी ती धडपड. आबासाहेब, त्याच्या आर्तशेनं आता रायगडाचं अंतःकरण विरघळेल. विरघळेल, विरघळेल. बघाच आबासाहेब, आज मुजरा नाही, नमस्कार नाही, पाया पडणं काही नाही.
द्या मला आलिंगन. आबासाहेब, बघताय ना आबासाहेब, जय्यत तयारी करावी लागली आम्हाला. जय्यत तयारी आमच्या घरी जाण्यासाठी. कारण समोर अनेक अडचणी आहेत. रस्त्यात अपशकून करणारे आहेत, पायात पाय घालणारे आहेत, आमच्या अपयशानं खुश होणारे आहेत, एखादं काम बिघडलं की आनंद साजरा करणारे आहेत, मागं ओढणारे आहेत, आमची प्रगती पाहू न शकणारे आहेत. पण आम्ही जुमानत नाही कशाला, कारण आम्हाला समोर दिसतायत ते आमचे आबासाहेब. आमचे आबासाहेब आणि त्यांची शिकवण. शंभूराचं एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कापड मोजताना गजाला आणि माल तोलताना तराजूला हिसका दिल्याशिवाय इथला व्यवहारच पुढे सरकत नाही. अशा जगात आपण राहतो. ते तुम्हाला कचाट्यात पकडण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करतील, पण तुम्ही नेहमी सतर्क राहा. कावेरी, तू कशाला घाबरताय? आणि देवदेव माझ्यासाठीच करताय? कशाला उपास तपास करता हो? हो, माझ्यासाठी देवदेव करायचा, चिंतेनं अबोला करायचा. मग कशासाठी ही देवपूजा? मी तुमच्यासाठी देवपूजा करीत नाही. देवपूजा दादासाठी नाही, मग ही देवपूजा कोणासाठी? युवराजांनी गडावर लवकर यावं यासाठी देवपूजा. कावेरी, काय बोलतेस तू? युवराजांसाठी पूजापाठ? माझ्या दादाला ज्यांनी कैद केलं त्यांच्यासाठी देवपूजा? शिव 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 शिव, कलियुग दादा, घोर कलियुग. तरी नशीब माझ्या नावानं कुंकू तरी लावते कपाळी. गडावरच्या इतर बायका अभिमानाने कुंकू लावतात, ती शर्मेने लावते हे तेवढं ध्यानात ठेवा. वहिनी, तुम्ही तर बोलूच नका. महाराजांच्या चितेचा विस्तव विझला रे विझला की शंभूराजांना कैद करायला पळाला. इतकी कसली घाई झाली होती हा? आता भोगाव पापाची फळं. येसू आई गेल्यानंतर भोई पारखी होते आणि बाप गेल्यानंतर आभाळ गायब होत. हे अनुभवतोय आम्ही. आणि म्हणूनच स्वतःच्या गावाला जाताना आनंदी नाही आम्ही. युवराज, असं नका ना बोलू. येसू, तुम्हीच बघा, स्वतःच्याच घरी जाण्यासाठी केवढी तयारी करावी लागते आम्हाला. 10,000ची फौज पाठवली, पिलाजी शिर्क्यांना पाठवली, रुपाजी भोसले, बाबाजी सणस, दादाजी नलावडे यांना आमच्या घराचा रस्ता मोकळा करायला सांगितलं. येसू, आपल्याच घरट्यात जायला, सुखानं पंख मिटून घ्यायला केवढी काळजी घ्यावी लागते. तरी नशीब शिवपुत्र म्हणून जन्माला आलो आम्ही. युवराज, सगळं ठीक होईल. आता मनात फक्त एकच ठेवा, रायगड. रायगड स्वराज्याची राजधानी, आबासाहेबांचा रायगड. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.